मित्रांनो, भोसले रेसिपीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मसाले पापड. अगदी स्टार्टरसाठी, जेवणाच्या अगोदर आपल्याला हॉटेलमध्ये जे स्टार्टर मिळतं त्याच्यासाठी किंवा स्नॅक्ससाठी जो मसाले पापड लागतो तो आपण मसाले पापड आज बघून घेणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला मसाला पापडसाठी स्टार्टअप मसाला पापडसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आपल्याला पापड लागणार आहेत उडीद पापड, मिरे घातलेले. सगळ्यात महत्वाचे हे टेस्टी पापड असतात. त्याच्यानंतर 4 पापड घेतलेले आहेत आपण, 1 टोमॅटो, 2 कांदे, त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर, 1 लिंबू, त्याच्यानंतर आपल्याला जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि किचन किंग. त्याच्यानंतर थोडासा रेड कलर जो चायनीज साठी वापरला जातो तो रेड कलर, मिरची पावडर, मीठ आणि जर गरज असेल, तुम्हाला वाटत असेल तर मसाला चटणी. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर आता आपण मसाला पापड बनवायला घेऊया. तर मित्रांनो, मसाला पापडसाठी सगळ्यात अगोदर आपण लिंबू चिरून घ्यायचा आहे. एका लिंबूचे 2 काप घालून घ्यायचे आहेत. आपल्याला अर्धाच लिंबू वापरायचा आहे ह्याच्यातला. त्याच्यानंतर कांदा बारीक चिरायचा आहे. आपण अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. दोन आपण कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. लिंबू चिरून घेतलेला आहे. आता कांदा आपण साईडला करून घ्यायचा आहे आणि टोमॅटो चिरायला घ्यायचा आपण. बारीक चिरून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे टोमॅटो. हा टोमॅटो कांदा एकत्र करून घ्यायचा. चिरून झाल्यानंतर कोथिंबीर देखील ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर त्याच्यातली ऍड करून घ्यायची ह्याच्यामध्ये चिरून बारीक, आणि थोडीशी वरती आपण टाकायची आहे. कोथिंबीर बारीक करून घ्यायची. तर मित्रांनो, आपण लिंबू घेतलेला आहे अर्धा. कांद्यामध्ये आणि टोमॅटो मध्ये याला पिळून घ्यायचं आहे आपण. साधारणपणे 4 पापड आहेत, 2 कांदे, 1 टोमॅटो. याच्यामध्ये आपण पिळून घ्यायचं आहे अर्धा लिंबू. याच्यामध्ये आपण धना पावडर अगदी पाव चमचा एवढीशीच टाकायची आहे. त्याच्यानंतर गरम मसाला, जिरा पावडर आणि किचन किंग आपण याच्यामध्ये त्याच प्रमाणात टाकून घ्यायचे, थोडी थोडी अगदी. त्याच्यानंतर आपण मिरची पावडर ऍड करायची आहे, अगदी अर्धा चमचा. तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याच्या बेतानं आपण कितीही त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर थोडीशी मसाला चटणी, अगदी अर्धा चमचा मसाला चटणी, आणि अगदी थोडस मीठ चवीनुसार. त्याच्यानंतर कोथिंबीर आपण ऍड करायची आहे. याच्यामध्ये थोडासा रेड कलर आपण ऍड करून घ्यायचा आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं. आपण हातानं थोडस मॅश करून घ्यायचं. हा मसाला रेडी झालेला आहे. पापड तळून घ्यायचा. तर मित्रांनो, आपण आता फ्राय पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे, गोड तेल. आपलं तेल तापलेलं आहे. पूर्ण तेल तापल्याशिवाय पापड टाकायचं नाही, नाहीतर फ्राय होत नाही. तर आपण पापड भाजून घ्यायचा आहे. असं पलटीवरून पापड आपला अगदी छान फ्राय झालेला आहे. असे सगळे चारीच्या चारी पापड आपण टाकून घ्यायचे आहेत. अगदी ब्राऊन नाही होऊन दिला तरी चालेल.
व्हाईट मध्येच फ्राय करून घ्यायचं. मित्रांनो, आपण आता पापड तळून घेतलेला आहे. याच्यामध्ये मगाशी कांदा, टोमॅटो, मसाला वगैरे मिक्स करून घेतलेला जो मसाला आपण केलेला आहे तो ह्याच्यावरती असा भरून घ्यायचा आहे. हातानेच भरायचा आहे, चमच्याने भरता येत नाहीये. अगदी हे 4-5 पापडाचा मसाला 1 टोमॅटो 2 कांद्यामध्ये होतो. अशा पद्धतीने आपण हा मसाला भरून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अगदी झणझणीत कोल्हापुरी पद्धतीचा मसाले पापड आपल्याकडे रेडी आहे. तर आपल्या भोसले रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याशिवाय आपलं चॅनल मोठं होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं आपण सबस्क्राईब करा.